समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य कलम 39 व कलम 42 कामाबाबत न्याय व मानवी परिस्थिती जी आहे आणि प्रसूतीविषयक सहाय्याच्या तरतुदी या त्या ठिकाणी मेन्शन आहे. साधारणपणे आपण पाठीमागे बघितलं की कलम 39 मध्ये समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य हे प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट आहे. कलम 36 ते कलम 51 मध्ये विविध घटकांचा विचार त्या ठिकाणी केलेला आहे आणि राज्यांनी कशा पद्धतीने कामकाज केलं पाहिजे याचा समावेश हा त्या ठिकाणी केलेला आपल्याला पाहायला मिळेल. की स्टेट्सच्या बाबतीमध्ये की कॉन्स्टिट्यूशन्स किंवा त्याचा असणारा इम्पॅक्ट जो आहे तो त्या ठिकाणी की द स्टेट किंवा असेंब्ली जी आहे त्यामध्ये की विविध कलमांच्या आधारे विविध सेक्शन्सच्या आधारे कामकाज जे आहे ते कामकाज केले जातं आणि प्रत्येक राज्याला स्वतःचे असं स्वातंत्र्य कामकाज करण्याची फ्रीडम हे त्या ठिकाणी संविधानाने देखील दिलेले आहे. जे प्रत्येक राज्यांच्या बाबतीमध्ये आपण पाहू शकतो की सेपरेट अशी न्यायालयीन व्यवस्था आणि न्यायालय योग्य अंतिम क्षणापर्यंत किंवा अंतिम त्या ठिकाणी न्याय मिळेपर्यंत न्यायालयीन लढाई जी आहे ती प्रत्येक व्यक्तीला लढता यावी अशा प्रकारची यंत्रणा अशा प्रकारचं स्ट्रक्चर हे संविधानाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे थोडक्यामध्ये आपण पाहू शकतो की वेगवेगळ्या प्रकारचे डिस्ट्रिक्ट कोर्ट किंवा त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सिस्टीम जे आहे सबऑर्डिनेट सिस्टीम जे आहे कोर्टांच्या त्या देखील न्यायालयीन व्यवस्थेसाठी स्टेटमध्ये आपल्याला हायकोर्ट किंवा आपण ज्याला सबऑर्डिनेट्स कोर्ट जे आहेत ते कोर्टांची निर्मिती केलेली आहे. थोडक्यामध्ये की सिस्टीम जे काही सबऑर्डिनेट कोर्ट्स आहेत ते त्यांच्यामध्ये डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल, फास्ट ट्रॅक कोर्ट असेल, एक फॅमिली कोर्ट असेल की गुन्ह्यांच्या प्रमाणे किंवा अन्यायाच्या विरोधामध्ये न्याय मिळवण्यासाठी विविध प्रकारच्या घटकांचा समावेश किंवा त्याचा प्रकार हा त्या निर्माण झालेला आहे. यामध्ये आपण पाहू शकतो की स्टेट प्रत्येक स्टेटमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी कोर्ट आहे की थोडक्यामध्ये एक मिनिट की यामध्ये आपण पाहू शकतो की इन्शुअर द ऑपरेटिंग ऑफ अ लीगल सिस्टीम प्रमोट जस्टिस. न्याय हा अंतिम व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ही त्या ठिकाणी संविधान आणि संविधानाची ही जबाबदारी वेगवेगळ्या स्टेटच्या माध्यमातून वेगवेगळ्या कोर्टाच्या सिस्टीमच्या माध्यमातून घेतात. तुम्हाला सांगितलंय की समाजवादी, गांधीवादी आणि उदारमतवादी अशा 3 निर्देशक तत्वांमध्ये राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वाची विभागणी आपण करू शकतो. आता या 3 मध्ये काय समाजवादी म्हणजे काय की समाजवादी स्वरूपाची तत्वे म्हणजे राज्याने लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणे. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कलम आहे. कलम 38 असेल, 36 असेल, 39 असेल. कलम 39 आपण पाहिला तर राज्याने धोरणांची निश्चिती करावी, पर्याप्त जीवन साधने प्राप्त करणे, सामूहिक हितास पोषक असे निर्णय घ्यावे, भौतिक साधनांची जोपासना करावी, सामुदायिक हितास बाधा पोहोचतील अशा संपत्ती आणि उत्पादन साधनांचे केंद्रीकरण होणार नाही याची काळजी राज्यांनी घेतली पाहिजे. स्त्री आणि पुरुष दोघांनाही समान काम आणि समान वेतनाची संधी देखील उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. कामगार आणि बालके यांच्या आरोग्यास हानिकारक नसेल असा रोजगार पुरवणे, एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करणे ही देखील त्या ठिकाणी राज्य शासनाची जबाबदारी आहे. बालकांचे पोषण करणे, जसं आपण पाहतो की कुपोषणाच्या बाबतीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम केलं जातं कारण की राज्यघटनेमध्ये त्यांनी सांगितले की बालकांना निकोपपणे व स्वातंत्र्याच्या व प्रतिष्ठेच्या वातावरणामध्ये विकसित होण्याची संधी आणि नैतिक अधिपतनापासून बचाव केला जाईल असं वातावरण, असं पोषक वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं जातं. आता त्यानंतर जो काही कलम 39 आहे समान न्याय आणि कायदेशीर मोफत सहाय्य की प्रत्येक व्यक्तीला न्याय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी
शासनामार्फत समान न्यायाची संधी उपलब्ध करून दिली जाते, की ज्याला आपण म्हणू शकतो की इक्वल ऑपॉर्च्युनिटी फॉर द जस्टिस. आणि त्याच्यामधील आणखी एक पार्ट म्हणजे कायदेविषयक मोफत सहाय्य. म्हणजे एखाद्या व्यक्तीला कायदेशीर सहाय्य पाहिजे असेल, सल्ला हवा असेल, तर तो देखील पुरवण्याचं काम आपण ज्याला प्रोव्हाइडिंग द फ्री लीगल ॲड्स इन केस ऑफ इकॉनॉमिक अँड अदर डिसॅबिलिटी. तो आर्थिक किंवा इतर सक्षम नसेल घटकांच्या बाबतीमध्ये, तर त्याला फ्री कायदेविषयक सल्ला जो आहे तो देखील त्या ठिकाणी स्टेट पॉलिसी प्रिन्सिपल्समध्ये उल्लेख केल्याप्रमाणे देणं बंधनकारक आहे, आवश्यक आहे. त्याचबरोबर सेक्युअर अ पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन द मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्री, की आपण जे काम करतोय ते अन्यायकारक आहे की नाही याच्याबाबत पडताळणी करण्याचा अधिकार देखील लोकांना आहे. त्याचबरोबर फॉरेस्ट साधन सामग्रीचं संरक्षण करणं, तिला प्रोटेक्ट करणं, नैसर्गिक साधन संपत्तीचं संरक्षण करणं हे देखील राज्य शासनाची जबाबदारी आहे. आपण ज्याला म्हणू शकतो गुड गव्हर्नन्स अँड इन्शुअर द पब्लिक वेलफेअर्स. चांगल्या प्रकारचं शासन आणि पब्लिक वेलफेअर, समाज कल्याणाचं, लोकहिताचं कामकाज हे स्टेट पॉलिसीच्या माध्यमातून केलं जातं. मग त्यामध्ये स्टेट पॉलिसी प्रिन्सिपल्समध्ये आपण पाहू शकतो की स्टेट इज डिस्चार्जिंग अ सर्टन ऑब्लिगेशन्स टू प्रोव्हाइड द गुड गव्हर्नन्स. एक सक्षम आणि चांगल्या प्रकारचं राज्य चालवणं हे त्या ठिकाणी अभिप्रेत आहे. त्याचबरोबर की समाज कल्याणाचं कार्य आपण ज्याला पब्लिक वेलफेअर ॲक्टिव्हिटी म्हणू शकतो ते देखील त्या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये असेल, कामगारांच्या बाबतीमध्ये असेल, महिलांच्या बाबतीमध्ये असेल, बालकांच्या बाबतीमध्ये असेल, वयोवृद्ध लोकांच्या बाबतीमध्ये असेल, सर्वांचं कल्याण साधण्यासाठी स्टेट गव्हर्नमेंट इसेन्शियल ॲक्टिव्हिटी ज्या आहेत म्हणजे आपण ज्याला ते स्टेट पॉलिसीजमध्ये मेन्शन केलेलं आहे की तुम्ही वेलफेअर गुड गव्हर्नन्स जो आहे तो गुड गव्हर्नन्स त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे. कामाबाबत न्याय आणि मानवी परिस्थिती, त्याचबरोबर महिलांना दिल्या जाणाऱ्या विविध ज्या काही सवलती आहेत, जसं आपण पाहू शकतो प्रस्तुतीविषयक सहाय्य म्हणजे नोकरीमधून त्यांना सुट्टी देणे किंवा त्या ठिकाणी पगारामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा भेदभाव न करणं, म्हणजे महिलांना विकास होण्यासाठी समान संधी ज्या आहेत त्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याचं काम देखील स्टेट पॉलिसीजमध्ये किंवा राज्याच्या जे काही निर्देशक तत्व आहेत, धोरणात्मक मार्गदर्शक तत्व आहे त्याच्यामध्ये समाविष्ट केलेलं आहे. कामगारांना निर्वाह वेतन जो आहे तो योग्य पद्धतीने द्यायला पाहिजे, त्याला देखील विविध प्रकारचे कायदे जे आहे कलम 43 मध्ये नमूद केलेलं आहे. उद्योगधंद्याच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभाग जे आपण पाहिलं की पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन द मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रीज, की व्यवस्थापनामध्ये कामगारांना सहभाग घेण्याचा अधिकार देखील त्या मार्गदर्शक तत्वांमध्ये आहे. आपण ज्याला समाजवादी स्वरूपातील तत्वामध्ये याचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर अनुसूचित जाती जमाती आणि इतर दुर्बल घटक यांचे शैक्षणिक आणि आर्थिक हित संवर्धन करणे म्हणजे स्कॉलरशिप प्रोव्हाइड करणे, शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देणे, कायद्याने निर्माण केलेल्या जे काही स्ट्रक्चर आहे, एक रचना आहे, त्यानुसार सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे हे देखील राज्याच्या मार्गदर्शक तत्वातील सामाजिक तत्वांमध्ये समाविष्ट आहे. पोषणमान किंवा राहणीमान उंचावणे, स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग जो आहे तो उंचावणे किंवा सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे देखील राज्याची कर्तव्य आहे. म्हणजे आता आपण पाहू शकतो की कोविड-19च्या महामारीच्या विरोधात देखील प्रत्येक राज्य ही स्वतः त्या ठिकाणी वेगळी यंत्रणा तयार करून लोकांच्या आरोग्याची संरक्षण करण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे लोकांचं आरोग्य सुधारणे हे राज्याची कर्तव्य आहे, राहणीमान सुधारणे आणि त्यांना पोषण जे आहे ते पोषण उपलब्ध करून देणे हे देखील राज्याचे कर्तव्य आहे. समाजवादी तत्व म्हणून या तत्वाकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर दुसरं आहे गांधीवादी तत्व, म्हणजे गांधीजींच्या विचाराशी सुसंगत असणारे काही तत्व आहेत त्याचा देखील समावेश, ती तत्वे देखील त्या ठिकाणी स्टेट पॉलिसीजमध्ये आहेत. एक म्हणजे की कलम 40 मध्ये ग्रामपंचायतीचे संघटन असेल, व्यक्तिगत अथवा सहकारी तत्वांवर कुटीर उद्योगांना प्रोत्साहन दिले म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे,
आरोग्यास अपायकारक अशी मादक द्रव्ये किंवा नशिल्या पदार्थांच्या सेवनास प्रतिबंध करणे हा देखील कलम 47 मध्ये प्रत्येक राज्यातील पॉलिसींना अधिकार दिलेले आहेत आणि अशा स्वरूपाची तत्वे ही गांधीवादी स्वरूपाची आहे. गाय, वासरे किंवा इतर दुभती किंवा भाकड जनावरांच्या कत्तलीसाठी प्रतिबंध करणे, त्यांची पैदास सुधारणे हे कलम 48 मध्ये त्या ठिकाणी समाविष्ट केलेलं आहे, मेन्शन केलेलं आहे. त्यानंतर तिसरा प्रकार आहे उदारमतवादी पॉलिसी किंवा उदारमतवादी तत्वे, की कलम 44 ते 51 याचा समावेश जो आहे तो त्यामध्ये केलेला आहे, की साधारणपणे देशातील सर्व नागरिकांना समान कायद्याची हमी ही कलम 44 नुसार उदारमतवादी स्वरूपातील तत्वानुसार राज्यांना निर्माण करून दिलेली आहे. 6 वर्षापर्यंतच्या सर्व बालकांसाठी शिक्षण, बाल्यगृहे व इत्यादी सुविधा पुरवणे. सध्या आपण पाहू शकतो की 8वी पर्यंतचं शिक्षण हे त्या ठिकाणी सक्तीचं शिक्षण झालेलं आहे, बेसिक एज्युकेशन म्हणून आपण याकडे पाहत असतो. त्याचबरोबर कलम 48 मध्ये आधुनिक आणि वैज्ञानिक आधारावर कृषी क्षेत्रातील विकास करणे तसेच प्राण्यांच्या पैदाशीस प्राधान्य देणे हा देखील त्या ठिकाणी उदारमतवादी स्वरूपातील तत्व म्हणून या तत्वाकडे पाहिलं जातं. कलम 48 क नुसार वने आणि वन्यजीवन संवर्धनासाठी पर्यावरणाचे संरक्षण करणे आणि ते सुधारणे, राष्ट्रीय दृष्टिकोनामधनं जे काही महत्त्वाची स्मारके आहेत, ऐतिहासिक स्थळे आहेत त्यांचं जतन करणे, न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून वेगळी ठेवणे म्हणजे कोणाचाही न्यायालयीन व्यवस्थेवर दबाव निर्माण होणार नाही याची देखील काळजी कलम 50 प्रमाणे घेतली जाते व आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा संवर्धन करणे. म्हणजे थोडक्यामध्ये उदारमतवादी, गांधीवादी आणि त्यामध्ये असणारा समाजवादी अशा 3 निर्देशिक तत्वाच्या माध्यमातून आपल्याला राज्यातील धोरणांची मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करणं हे अधिक सोपं जाऊ शकतं. मूलभूत हक्क किंवा निर्देशिक तत्वांमध्ये आपण पाहू शकतो की तत्वांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयाकडे दाद मागता येत नाही. निर्देशिक तत्व आपण ज्याला म्हणू शकतो. तर मूलभूत हक्क काय आहेत, फंडामेंटल राईट्स काय आहे, हक्कांवर अतिक्रमण झाल्यास न्यायालयामध्ये दाद मागतं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला राईट टू फ्रीडम, मूलभूत हक्काचे जर कोणी दगा आणत असेल, जर अतिक्रमण झालं असेल तर त्याला न्यायालयामध्ये दाद मागता येते. त्याचबरोबर निर्देशिक तत्वामध्ये आपण पाहिलं असेल की निर्देशिक तत्वाला विरोध करणारा एखादा कायदा जर एखाद्या राज्याच्या विधिमंडळाने पास केला तर न्यायालयाने तो कायदा अवैध ठरवू शकत नाही, कारण राज्य शासनाला तेवढ्या अधिकार हे त्या ठिकाणी दिलेले आहेत. त्याचबरोबर एखादा कायदा मूलभूत हक्कांना विरोध करणारा असेल तर तो न्यायालय अवैध ठरवू शकतो. म्हणजे फंडामेंटल राईट्सवर जर गदा येत असेल तर त्याला न्यायालयामध्ये दाद मागता येते आणि न्यायालय त्याला अवैध ठरवू शकतो. परंतु एखाद्या राज्याने जर एखादा कायदा केला तर त्या कायद्याला च्या विरोधामध्ये त्याला अवैध ठरवू शकत नाही. निर्देशिक तत्वामध्ये आपण पाहू शकतो की केंद्र आणि राज्य सरकार आपल्या शासकीय ध्येय धोरण त्यांचा समावेश करावा असे त्यांच्यावर बंधन आहे. म्हणजे राज्याचं किंवा देशाचं कामकाज कशा पद्धतीने चालते अशा पद्धतीचे निर्देशक तत्व त्याला साधनरूप आहेत अशा प्रकारचे धोरणांची निश्चिती केली पाहिजे. तर मूलभूत हक्क आपण ज्याला फंडामेंटल थिंग्स म्हणू शकतो, फंडामेंटल राईट्स म्हणू शकतो, की मूलभूत हक्क जे आहे ते सरकारच्या प्रत्यक्ष कृतीवरच बंधने घालतात, कारण ते नागरिकांचे विशेष हक्क आहेत, नागरिकांना दिलेले स्पेसिफिक राईट्स म्हणून या राईट्सकडे पाहिलं जातं. म्हणजे सरकारने कोणत्या गोष्टी कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत हे मार्गदर्शक तत्वामध्ये स्पष्टपणे नमूद केलेले आहेत. नैतिक आणि राजकीय दृष्टिकोनामधनं या गोष्टी बंधनकारक आहे. आर्थिक स्वातंत्र्यावर भर आहे. सामूहिक कल्याणाला चालना देण्याचं काम हे निर्देशक तत्वामध्ये केलं जातं. तर मूलभूत हक्कांमध्ये आपण पाहू शकतो की राज्य संस्थांना काही गोष्टी करण्यापासून त्या रोखत असतात, कारण आपण ज्याला म्हणू शकतो की बेसिक राईट्स, फंडामेंटल राईट्स हे त्या व्यक्तींकडे आहेत. राजकीय स्वातंत्र्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न जो आहे तो देखील मूलभूत हक्कांच्या मदतीने करू शकतात. आता निर्देशक तत्वांवर काही टीका देखील केली जाते की पहिले आहे सोयीनुसार वापर, की कधी कधी
निर्देशिक तत्वांची सक्ती शासन व्यवस्थेवर करण्यात आलेली नाही. त्यामुळे विशेषतः निवडणुकीच्या वेळी जनतेची मते मिळवण्यासाठी, आकर्षित करून घेण्यासाठी अशा प्रकारच्या निर्देशिक तत्वांचा वापर केला जातो. ही एक त्या ठिकाणी होणारी टीका म्हणून पाहिली जाते. म्हणजे थोडक्यामध्ये प्रलोभनं दिली जातात. निर्देशिक तत्वांच्या उल्लेखाची गरज जी आहे ती लोकांच्या कल्याण साधण्यासाठीच आहे. लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी, लोकांचं सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी, मानवी विकास साधण्यासाठी, लोकांना न्यायालयीन सल्ला देण्यासाठीच आहे. त्याचा उल्लेख जो आहे तो उल्लेख करण्याची गरज नव्हती. परंतु राज्याला मार्गदर्शन करण्यासाठी निर्देशक तत्वाची आवश्यकता नाही, अशी एक प्रकारची संविधान करत असताना, त्या कॉन्स्टिट्यूशन्स लिहित असताना एक प्रकारची टीका झाली. परंतु त्याचं महत्त्व पटवून दिल्यानंतर त्यांचा समावेश त्यामध्ये केला गेला. सार्वभौम सत्तेला विरोध जो आहे, राज्याच्या जी काही सत्तेला विरोध करणारे आहे, अशी एक प्रकारची टीका ही त्या ठिकाणी प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीमध्ये केली गेली, या मार्गदर्शक तत्वांवर केली गेली. कारण राज्यांच्या कामकाजावर एक प्रकारचं नियंत्रण ठेवण्याचं काम हे कॉन्स्टिट्यूशनच्या माध्यमातून, स्टेट पॉलिसीच्या माध्यमातून केलं जातं. कायदेशीर दृष्टिकोनाचा विचार केल्यास निर्देशक तत्वांचे मूलभूत हक्कांपेक्षा कमी दर्जा आहे. कारण निर्देशक तत्वांचे पालन हे सक्तीचे नाही, म्हणून ते अर्थी नाही. म्हणजे आपले असणारे फंडामेंटल राईट्स एवढे स्ट्रॉंग आहेत की त्याच्या तुलनेने जे मार्गदर्शक तत्व जे आहेत त्या मार्गदर्शक तत्वांच्या म्हणजे त्याला महत्त्व कमी असल्यामुळे ते निरर्थक आहे, अशी देखील एक प्रकारची टीका ही मार्गदर्शक तत्वांवर केली जाते. आता मार्गदर्शक तत्वांचे महत्त्व देखील आहे. मार्गदर्शक तत्व ही घटनेचे आत्मा आहे, त्याचे विस्तृत स्वरूप आहे. म्हणजे थोडक्यामध्ये वरील प्रमाणे जर आपण टीका पाहिल्या तर त्याचे महत्त्व नाकारता येत नाही. घटनेचा मसुद्याचे समितीचे अध्यक्ष डॉक्टर आंबेडकरांच्या मते निर्देशिक तत्वे ही राज्यघटनेचा आत्मा आहेत. म्हणजे निर्देशिक तत्व म्हणजे राज्यघटनेचे उद्देशपत्रिका आहेत. विस्तृत स्वरूप म्हणजे हे त्या ठिकाणी मेन्शन केले जाते. भारतीय जनतेला न्याय, समता आणि बंधुत्व प्राप्त करून देण्याचे निर्देशक तत्वांची ध्येय आहेत. न्यायालयीन व्यवस्था, जनतेला समानता, कामाबद्दलचा विश्वास हे त्या ठिकाणी आत्मा म्हणून त्या ठिकाणी निर्देशक तत्वांकडे पाहिले जाते. अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणजे घटनात्मक तरतुदीनुसार निर्देशिक तत्वे सरकारवर बंधनकारक नसली तरी सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करून राज्यकारभार करू शकत नाही. की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीचा विचार करूनच राज्य शासन आपलं कामकाज करू शकतं. त्याचबरोबर आपल्या कलम 39 नुसार न्यायालयांना मार्गदर्शन करण्यासाठी देखील यांचा वापर आहे. की निर्देशिक तत्वांमुळेच न्यायालयांना आपल्या कार्यात मार्गदर्शन मिळते. सर्वोच्च न्यायालयाने अनेक वेळा आपल्या निर्णयात नीती निर्देशक तत्वांचा विचार केला आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आरक्षणांचा मुद्दा असेल, एखादा सामाजिक आरोग्याविषयी परिणाम करणारा घटक असेल, या सगळ्या बाबतीमध्ये डायरेक्टिव्ह स्टेट पॉलिसीचा विचार करूनच त्या ठिकाणी न्यायालय देखील आपलं कामकाज करत असतात. उद्योगधंद्याबाबत आपण पाहू शकतो की सरकारने काही उद्योगधंदे आणि उत्पादन साधने आपल्या ताब्यात घेतली आहे. उदाहरणार्थ भिलाई असेल, दुर्गापूर असेल, किंवा लोखंड किंवा पोलादाचे कारखाने असेल, जहाज बांधणीचं काम असेल, त्याचबरोबर खोऱ्यांचं काम असेल. भारतातील 14 बँकांचे आणि म्हणजे बँक किंवा विमा राष्ट्रीयकरण जे आहे ते देखील शासन करू शकते. निर्देशक तत्वांचा अशा पद्धतीने अवलंब देखील केला आहे. जमीन सुधारणा कायदा जो आहे तो देखील त्या ठिकाणी समान न्याय आणि कायदेशीर मोफत सल्लागार किंवा मानवी परिस्थितीशी निगडीत की बहुतेक राज्यांनी जमीन सुधारणा कायदा, आपण ज्याला सिलिंग ॲक्ट म्हणतो, त्याचा उल्लेख केलेला आहे. जमीनदार, जहागीरदार, इनामदार असे मध्यस्थ संपुष्टात आणून कुळ कायदे केले. कमाल जमीन धारणा कायदा, आपण ज्याला सिलिंग ॲक्ट म्हणतो, सप्टेंबर 2001 पर्यंत अनुसूचित जाती जमातींना आणि भूमिहीनांना साधारणपणे 20 कोटी एकरांपेक्षा अधिक जमिनीचे वाटप जे आहे ते सिलिंग ॲक्टच्या माध्यमातून केले गेले. मागास घटकांसाठी देखील विविध प्रकारच्या तरतुदी आहेत. दुर्बल घटकांसाठी अपंग, आजारी, वृद्ध,
मातृत्व, बालसंगोपन यांना देखील आर्थिक फायदा जो आहे तो या स्टेट पॉलिसीच्या माध्यमातून केला गेला. कामगारांसाठी आपण पाहू शकतो की किमान वेतन जे कामाबाबत न्याय आहे त्याच्यामधील पहिले आहे किमान वेतन 1948 मध्ये त्याचं निर्धारित केलं आहे. स्त्री पुरुष समान कामासाठी समान वेतन 1976. श्रमिक पत्रकार कायदा 1955. विडी व सिगरेट कामगार कायदा 1966. प्रसूती सवलत कायदा 1961. औद्योगिक कलह अधिनियम 1947. राष्ट्रीय रोजगार हमी कायदा कामाचा हक्क आपण ज्याला म्हणतो राईट टू वर्क 2005 मध्ये त्या ठिकाणी त्यामध्ये अमेंडमेंट झालेली आहे. तसेच निवासी वैद्यकीय तरतुदी, कामाच्या निश्चित तासां म्हणजे किती काम करायचे याबद्दल कामगारांसंबंधी असणारा निर्णय, विश्रांतीसाठी आठवड्यातील सुट्टी इत्यादींची तरतूद केलेली आहे. ग्रामीण विकासासाठी देखील काम जे आहे सुवर्ण जयंती ग्राम स्वराज योजना, एकात्मिक ग्राम विकास कार्यक्रम, दुष्काळ निवारण विविध कार्यक्रम, संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना आणि राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना हमी अधिनियम 2005 अशा विविध प्रकारचे रोजगारच्या संधी ज्या आहेत त्या शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्राथमिक आरोग्य जे आहे ते देखील आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनामधनं प्राथमिक दवाखान्यांची स्थापना केली. संसर्गजन्य आणि मोठ्या प्रमाणात फैलाव असणाऱ्या रोगांविरुद्ध मोठी मोहीम उदाहरणार्थ पोलिओ आहे, मलेरिया आहे, क्षयरोग आहे, कुष्ठरोग आहे, एड्स आहे, कर्करोग आहे, घटसर्प, कावीळ अशा प्रकारच्या राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मोहीम ह्या शासनामार्फत हाती घेण्यात गेल्या. पर्यावरणाचं संरक्षण जे आहे ते देखील राज्य शासनाच्या मार्फत केलं गेलं. विकेंद्रीकरण जे आहे घटना 73 व 74व्या घटना दुरुस्तीमध्ये ग्रामपंचायत, ग्रामसभा आणि घटनात्मक अधिकाराला स्वतंत्र उत्पन्न साधने उपलब्ध करून दिली आहेत. स्त्रिया व इतर मागास जातींच्या राजकीय आरक्षण जे आहे ते देखील म्हणजे सामाजिक परिस्थिती जी आहे ती त्यामध्ये समतोल साधण्यासाठी या गोष्टींचा समावेश संविधानाने त्या ठिकाणी राज्याच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये केलेला आहे. थोडक्यामध्ये आपण बघितलं असेल तर 39 कलम आणि 42 कलम मध्ये समान न्याय आणि कायदेशीर मोफत सहाय्य, कामाबाबत न्याय जो आहे तो देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात केला गेला. म्हणजे थोडक्यामध्ये राज्याने आपले कामकाज व्यवस्थितपणे लोककल्याणासाठी, समाज कल्याणासाठी करावे अशा पद्धतीची तरतूद ही डिरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज किंवा आपण ज्याला मार्गदर्शक तत्वचा उल्लेख जो आहे तो केला गेला. म्हणजे समान न्याय आणि कायदेशीर मोफत सहाय्य हे त्या ठिकाणी की राज्य हे कायद्याची यंत्रणा राबवत असतात, संधीच्या तत्वावर न्याय अभिप्रेत होईल अशी सुनिश्चित करेल आणि विशेषतः आर्थिक किंवा अन्य समर्थतामुळे कोणी नागरिक न्याय मिळवण्याची संधी नाकारली जाणार नाही याची काळजी घेतली जाते. म्हणजे याची खातरजमा करण्यासाठी अनुकूल विविध पत्रकाद्वारे, योजनांद्वारे किंवा अन्य कोणत्याही मार्गाद्वारे कायदेशीर सहाय्य जे आहे ते मोफत उपलब्ध करून देण्याचं काम हे राज्यांच्या धोरणाची निश्चितीमार्फत केलं जातं. त्याचबरोबर 42 जो आपण कलम पाहिला त्यामध्ये कामाचा, शिक्षणाचा आणि विक्षिप्त बाबीतील लोकसहाय्याचा हक्क जो आहे तो देखील लोकांना म्हणजे आपण पाहिलेला आहे की समान न्याय आणि कायदेशीर मोफत सहाय्य कलम 39 क आणि 42 कलम नुसार कामाबाबत न्याय आणि मानवी परिस्थिती आणि प्रसूतीविषयक सहाय्य तरतुदी ह्या देखील त्या ठिकाणी मेन्शन आहेत की राज्य हे कामाबाबत आणि मानवी परिस्थिती निर्माण करण्यासाठी व प्रसूतीविषयक सहाय्यासाठी तरतूद करीत असतात. शिक्षणाचा आणि विविध बाबींचा लोकहितासाठी वापर जो आहे तो केला जाईल. कामगारांना निर्वाह वेतन ते देखील त्या ठिकाणी त्याची तरतूद ही त्या ठिकाणी कॉन्स्टिट्यूशन्समध्ये राज्याच्या धोरणांची निश्चित तत्वामध्ये केलेले आहे. अशा पद्धतीने कलम 39 आणि कलम 42 राज्याची मार्गदर्शक तत्वे आपण या ठिकाणी अभ्यासली आहेत.